यांनी जे बलिदान दिलेलं आहे ते होणार नाही आणि भारतीय संविधान हे सर्वांचं आहे, भारतीयांचे संविधान आहे। रामदास सुरंशी अमर रहे, अमर रहे, अमर रहे। रामदास सुरंशी अमर रहे, अमर रहे, अमर रहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रामदास सुरंशी अमर रहे, अमर रहे, अमर रहे। रामदास सुरंशी अमर रहे, अमर रहे, अमर रहे। भारतीय घटनाशिल्प आंबेडकरांचा खोला पाहिजे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणी एकट्या जातीचे नाही आहे। त्यांनी या देशाची संविधान लिहित असताना सर्व जाती धर्मांना डोळ्यासमोर ठेवून संविधान लिहिलं आहे। ही जी घटना घडली आहे ही अतिशय निंदनीय आहे। या घटनेचा आम्ही जेवढा निषेध करू तेवढा कमी आहे। त्यामध्ये एक आमचा सूर्यवंशी, त्या सोमनाथ सूर्यवंशी, त्या घटनेमध्ये जो मारला गेला, आमचा वडर समाजाचा भीमसैनिक, त्याला सुद्धा या पोलीस कोठडीमध्ये त्याच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला। त्या घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। मी असंही म्हणतो की आजची संख्या ही खूप कमी आहे। आरक्षणामध्ये सवलती घेताना सर्व येतात, आरक्षणाच्या सवलती घेताना 100 लोक जवळ येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्यावेळेस संविधानाची विटंबना होते त्यावेळेस 50 ते 100 लोक जमा होतात। ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे। हा मतदारसंघ राखीव आहे, आज वाटली पाहिजे आम्हाला। आम्ही या मतदारसंघामध्ये एखादी लोकप्रतिनिधी निवडत असताना हे एवढे 50 ते 100 लोक जमा होता। या भारतीय संविधान ज्यांनी लिहिलं त्यांची विटंबना होते आणि आम्ही 100 लोक जमा होतो फक्त। हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे। आम्ही या घटनेचा जाहीरपणे निषेध करतो आणि समाजाने, मी तर एक सांगेल की आपल्या समाजाने संघटन आणि संघटित होण्याची गरज आहे। येणारे दिवस हे आपल्यासाठी खूप खतऱ्याची घंटी घेऊन येणार आहे। आपल्याला जागरूकता ठेवून संघटन आपलं दाखवणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण आम्ही जो एक निवेदन दिला, साहेबांनी आपल्याला सांगितलं की एक SIT स्थापन केली आहे। त्या घटनेमध्ये जे घटना घडली आहे या बाबतीमध्ये साहेब आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करतो। घटनेचा आम्हालाही दुःख आहे, आम्ही बी जाहीर निषेध करतो। आणि या घटनेत जे सोमनाथ सूर्यवंशी आहे यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला, त्याच्यासाठी त्याचा तपास चालू आहे। त्याचा PM रिपोर्ट प्राप्त झाला असून त्याचा तपास पोलीस करत आहे आणि त्या पोलीस तपासात तो वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तपास दिलेला आहे आणि योग्य त्याला न्याय मिळणारच आहे। तपासात जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे जे दोषी असतील त्यांना खरोखरच न्याय मिळणार आहे। फाशी देण्याचं काम हे पोलिसाचं नाही आहे। पोलिसाचं काम फक्त तपास करून जे पुरावे आहेत पुराव्यासहित दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करायचं काम पोलिसाचं आहे। त्याच्यानंतर जो काय शिक्षा देण्याचं काम हे कोर्टाचं काम आहे।